ठिकाणी राज्यभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नीरज साहू यांच्या विरोधात आंदोलन होत आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष बावनकुळे साहेब, महिला मोर्चाचे अध्यक्ष चित्रताई वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आज राज्यभरात होत आहे। गेल्या 4-5 दिवसापासून आपण पाहत आहोत झारखंडचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरी 330 कोटीचा आकडा, आजच्या दिवशी 330 कोटीचा आकडा त्याच्या नगदी रक्कम त्यांच्या तिजोरीतून भेटलेली आहे। ही रक्कम आपल्या देशवासियांची, गोरगरिबाची, जनतेची, शेतकऱ्याची, पीडित महिलांची हे एक बापाचा पैसा त्यांनी जमवून आपली तिजोरी भरलेली आहे। म्हणून त्याचा हा आज उद्रेक झालेला आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी जे विकास कामे केली, जे लोकांचा विश्वास जिंकला, पण या काँग्रेसवाल्यांनी लोकांचा विश्वासघात करून आपली तिजोरी भरण्याचा हा काम केलेला आहे। म्हणून आज या ठिकाणी देशभरामध्ये, राज्यभरामध्ये त्याचा धिक्कार करण्याचा आग्रह। त्याच्या 330 कोटीची मशीनसुद्धा त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत। आज भुवनेश्वर आणि हैदराबादून नवीन मशीन मागवलेलं आहे आणि त्याच्या अनेक तिजोरी आणि शिल्लक आहेत। त्याच्यामध्ये आणि असंख्य मोठी रक्कम आज मिळण्याची आणि शक्यता आहे। या भ्रष्टाचारी काँग्रेसला हद्दपार करण्याची गरज आहे, कारण जनतेला 70 वर्षापासून त्यांनी जनतेला लुटलेला आहे। म्हणून या काँग्रेसचा धिक्कार करण्यासाठी या महिला मोर्चाच्या वतीनं आज आंदोलन आम्ही करत आहोत। या आंदोलनाला सर्व माननीय सन्माननीय शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। महिला मोर्चाच्या पदाधिकारी जास्त उपस्थित आहेत। मी परत सर्वांचा धन्यवाद मानून माझे 2 शब्द संबोधित